नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सगळे? मस्त ना? असेच मस्त राहा. मंडळी, आज आपण मराठी घरात जन्माला आलेली मिस इंडियाचा पहिला मुकुट मिरवणारी सशक्त अभिनेत्री नूतन हिच्याबद्दल जाणून घेत आहोत. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून चित्रपटात काम करणारी अभिनेत्री नूतनच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. ती जशी पहिली मिस इंडिया होती, तशीच ती चित्रपटात स्विमिंग सूट घालून सीन देणारी धाडसी अभिनेत्री होती. अशा या अभिनेत्रीला कॅन्सर झाला आहे असं जेव्हा कळलं, तेव्हा ती काम करत असलेल्या प्रत्येक दिग्दर्शकाला सांगू लागली की शूट लवकर संपवा, कारण माझ्याकडे कमी वेळ आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री नूतन या नावाने ओळखली जात असली तरी नूतन बहल हे तिचं पूर्ण नाव आहे. नूतनच्या हिंदी चित्रपटातील तिच्या काही अशा गोष्टींमुळे ती ओळखली जाते, जिने लहानपणापासून अगदी लग्न झाल्यानंतरही तिनं आपलं स्टारडम मिळवलं आहे आणि ती नेहमी चंदेरी दुनियेत चमकत राहिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार नेहमीच अभिनयाबरोबर आपले स्टारडम टिकून आहेत. त्यापैकी एक म्हणजे नूतन बहल. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून चित्रपटात काम करणारी नूतन, तिच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. मोहनीश बहलची आई आणि अभिनेत्री काजोलची मावशी म्हणजेच नूतन बहल. नूतनने 1950च्या दशकात एका चित्रपटात स्विमिंग सूट घालून सीन दिला होता. हे त्या काळात खरं असलं तरी त्यापेक्षा ती तिच्या अभिनयामुळे आणि जगभर ओळखली जाते. त्या काळात तिने वेगवेगळ्या मॉडर्न लुकमध्ये आपली एक वेगळी छबी बनवली. अशा या अभिनेत्रीचा जन्म 4 जून 1936 रोजी झाला. नूतनला चित्रपटाचा वारसा असणाऱ्या कुटुंबातली ती होती. तिचे वडील कुमार सेन समर्थ चित्रपटाचे दिग्दर्शक, तर आई शोभना समर्थ एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. अभिनेत्री नूतन हिने 1950-60च्या दशकात आपल्या करिअरच्या काळात अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. मुंबईमध्ये 4 जून 1936 रोजी जन्म झालेल्या या अभिनेत्रीने वयाच्या 9व्या वर्षापासूनच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींच्या रांगेत मान मिळवला. नूतनने 14व्या वर्षी एक अडल्ट फिल्म केली होती. नूतनच्या नगीना या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने ए ग्रेड प्रमाणपत्र दिलं होतं. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट होता. मात्र वयाच्या 14व्या वर्षी नूतनला हा चित्रपट पाहता आला नाही, कारण थिएटरमध्ये जाताना तिला वॉचमॅनने अडवलं होतं, अशी एक आठवण तिने सांगितली. 1950-60च्या काळातली ही एक निवडक अभिनेत्री. 1958मध्ये आलेल्या दिल्ली का ठग या चित्रपटात तिने स्विमिंग सूट घातला होता. त्या काळात या गोष्टीची खूप चर्चा झाली. या गोष्टीमुळे नूतन चर्चेत आली असली तरी तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्यावेळी फिल्मफेअरबरोबर 1974मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नूतन म्हणजे 70च्या दशकातील सगळ्यात सुंदर अभिनेत्री. एवढंच नाही तर ती अशी अभिनेत्री होती जिच्या नावावर पहिला मिस इंडिया नावाचा पुरस्कार मिळाला होता. अभिनयाच्या औपचारिक शिक्षणासाठी नूतन 1953मध्ये स्वित्झर्लंडला गेली. तिथून तिने अभिनय, कथ्थक नृत्य आणि संगीताचं शिक्षण घेतलं. नूतनचा आवाजही अगदी सुरेल होता. तिच्या हमारी बेटी, छबिली आणि पेइंग गेस्ट या चित्रपटात तिने स्वतःच्या आवाजात गाणी गायली आहेत. आपल्या चित्रपट क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीनंतर ती लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. आपल्या विवाहानंतर ती चित्रपट क्षेत्रात सक्रिय राहिली. त्या काळातील अनेक महिला कलाकारांनी आपल्या विवाहानंतर चित्रपटातून काम करणं बंद केलं होतं. मात्र त्या गोष्टीला नूतन अपवाद होती. लग्नानंतर तिने बंदिनी, छलिया, मैं तुलसी तेरे आंगन की, देवी, सरस्वती चंद्र आणि सौदागर अशा गाजलेल्या चित्रपटातून काम करून रसिकांची मने जिंकली होती. नूतनच्या लोकप्रिय गाण्यांमधून नूतनचं अस्तित्व आणि अष्टपैलुत्व पटकन डोळ्यासमोर येतं. नूतनचं रूप तसं अगदी साधं, पण रूप नव्हे तर अभिनय महत्त्वाचा. ते वेगळ्या प्रकारचं सौंदर्य तिच्यामध्ये होतं. आपल्या दर्जेदार अभिनयाने तिने सौंदर्याची एक वेगळी ओळख आणि व्याख्या निर्माण केली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील नूतनचं महत्त्वाचं स्थान आहे. स्टार फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष तर कायमच नूतन यांना जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असत. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगगाठी आणि उंच बांधा हे त्यांचं व्यक्तिमत्व. नाना पाटेकरही कायम आपल्या आवडत्या अभिनेत्रींमध्ये नूतन यांचं नाव घेतात. नूतनच्या महत्त्वाच्या चित्रपटांची नावं सांगायची झाली तर सीमा, पेइंग गेस्ट, बंदिनी, सुजाता, अनाड़ी, सोने की चिड़िया, सूरत और सीरत, दिल ही तो है, दिल ने फिर याद किया, दुल्हन एक रात की, लाट साब, यादगार, अनुराग, सौदागर, मैं तुलसी तेरे आंगन की इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची नावं घेता येतात. आपण दिलीप कुमारची नायिका असे अनेक अभिनेत्रींप्रमाणे नूतनचंही स्वप्न होतं आणि रमेश सैगल दिग्दर्शित सिक्वा या चित्रपटात तिला संधी मिळाली. पण काही रीलच्या शूटिंगनंतर हा चित्रपट बंद पडला आणि नूतन हळहळल्या. सुभाष घाई दिग्दर्शित कर्मा आणि बी गोपाल दिग्दर्शित कानून अपना अपना या चित्रपटात हे दोन महान कलाकार चरित्र भूमिकेत एकत्र आले. नूतनसाठी ही संधी सुखावह होती. तर नायिका पदाची वाटचाल उताराला असताना नूतनने भूमिका साकारलेल्या चित्रपटात अरविंद कुमार सिन्हा दिग्दर्शित ग्रहण विशेष म्हणायला हवा.
या चित्रपटात सुभाष घई नूतनचा नायक होते. 80च्या दशकात नूतनने मोठ्या प्रमाणावर चरित्र भूमिका साकारल्या. त्यातील काही विशेष उल्लेखनीय चित्रपटांमध्ये सुभाष घई दिग्दर्शित मेरी जंग, महेश भट दिग्दर्शित नाम या चित्रपटांचा उल्लेख व्हायला हवा. नूतन महाराष्ट्रीय शोभना समर्थ आणि कुमारसेन समर्थ यांची मोठी मुलगी. तनुजा नूतनची धाकटी बहीण. त्यामुळे त्यांनी मराठी चित्रपटात भूमिका साकारणे अगदी स्वाभाविक होतं. नूतनची आई शोभना समर्थ या 40च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. 1977च्या पारध या मराठी चित्रपटात नूतनने हवेलीच्या मालकिणीची मध्यवर्ती भूमिका साकारली. या चित्रपटात सचिन आणि सारिका हे नायक नायिका होते. हा चित्रपट एकाच वेळेस मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत निर्माण झाला. मोहनीश बहेलने आपल्या आईच्या स्मरणार्थ आपल्या मुलीचं नाव प्रनूतन असं ठेवलेलं आहे. त्यामुळे नूतन आजच्या ग्लोबल युगातील रसिकांनाही माहीत झाल्या. नूतन म्हटलं की त्यांच्या अनाडे या चित्रपटातील ओ चांद खिला तारे हसे या गाण्यावरील तसेच मिलन या चित्रपटातील सावन का महिना गाण्यातील त्यांचं रूप पटकन डोळ्यासमोर येतं आणि त्या डोळ्यांनी खूप काही बोलायच्या हे आठवतं. जगाचा निरोप घेणाऱ्या अभिनेत्रीचा 21 फेब्रुवारी 1991 रोजी मृत्यू झाला. त्या काळातील संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिची आठवण आजही काढली जाते. नूतनचे काही चित्रपट हे तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या योगदानाची दखल घेऊन भारतीय टपाल विभागाने 2011 मध्ये नूतन यांच्यावर टपाल तिकिटाचं अनावरण केलं होतं. गतकाळातील नावाजलेल्या या अभिनेत्रीच्या चित्रपटांमधील व्यक्तिरेखा अजूनही अनेक रसिकांच्या मनात ताज्या आहेत. नूतन यांचा अभिनय साधा सोपा आणि लागवी होता. तिने 40 वर्षाच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. देवानंद, धर्मेंद्र, दिलीप कुमार, संजीव कुमार, अमिताभ बच्चन अशा दिग्गजांसोबत काम केलं. एवढ्या मोठ्या कारकिर्दीत 6 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं. एका बाजूला हे यश असलं तरी त्यांचं खाजगी आयुष्य मात्र विरोधाभासांनी भरलेलं होतं. असं सांगितलं जातं की त्यांची आई अभिनेत्री शोभना समर्थ आणि नूतन यांच्या नात्यामध्ये खूप तणाव होता. नूतनची आई म्हणजे नामवंत मराठी अभिनेत्री शोभना समर्थ. शोभना समर्थ यांनी एक काळ त्यांच्या बोल्ड भूमिकांनी गाजवला. स्विमिंग सूट घालून शॉट देणाऱ्या पहिल्या मराठी अभिनेत्री असं शोभना समर्थ यांच्याबद्दल बोललं जातं. त्यांच्या दोन्ही मुली नूतन आणि तनुजा हिंदी चित्रपटसृष्टीत चांगल्या स्थिरावल्या. पण नूतन आणि आई शोभना समर्थ यांचं अनेक काळ एकमेकांशी पटत नव्हतं. कारण होतं पैशांची अफरातफर. पैशांच्या अफरातफरी संबंधी झालेल्या भांडणानंतर त्या मायलेकी परस्परांशी 20 वर्ष बोलल्या नव्हत्या. त्या दोघींच्या अबोल्याला ही घटना कारणीभूत ठरली. एकदा इन्कम टॅक्स विभागातून थकबाकी भरण्यासंबंधीचं पत्र नूतन यांना आलं. शोभना यांनी नूतनला सांगितलं की तो कर भरून टाक. पण नूतन त्या कंपनीत 30% पार्टनर होत्या आणि त्यांची आई कंपनीचा पूर्ण कर भरायला सांगत होती. कराची रक्कम खूप जास्त होती. त्यामुळे नूतन त्यांच्या आईला म्हणाल्या, माझी सगळी कमाई या कंपनीतच वापरली जाते, पण माझा जेवढा वाटा आहे तेवढा कर भरायला मी तयार आहे. तू मला सगळा कर भरायला सांगते आहेस हे चुकीचं आहे. बास. या कारणावरून या दोघींमध्ये भांडण झालं आणि तब्बल 20 वर्ष त्या एकमेकींशी बोलत नव्हत्या. नूतन यांनी नौदल ऑफिसर रजनीश बहल यांच्याशी लग्न केलं आणि आता चित्रपटात काम करणार नाही असे जाहीर केलं. पण मुलगा मोहनीश बहल याच्या जन्मानंतर त्यांना एकापेक्षा एक उत्तम भूमिका मिळत राहिल्या. त्यामुळे नूतन यांनी पुन्हा चित्रपटात काम करायला सुरुवात केली. 1959 मध्ये आलेल्या सुजाता चित्रपटाने नूतन यांच्या करिअरला वेगळीच उंची गाठवून दिली. यातल्या अस्पृश्य मुलीची भूमिका नूतन यांनी अशा पद्धतीने साकारली की तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजही लोक त्या भूमिकेची आठवण काढतात. नूतन अतिशय उत्तम मराठी बोलत असे. नूतनच्या वागण्यात आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहोत असं कधी कुठे जाणवलं नाही. नूतनच्या रुपेरी कारकिर्दीचा पट मांडताना तिने साकारलेल्या अनेक प्रकारच्या भूमिका समोर येतात. नूतन अनेक रंगढंगाच्या गाण्यातून आपल्या अष्टपैलू अभिनयाचा आविष्कार साकारताना दिसते. नूतन यांचं 21 फेब्रुवारी 1991 रोजी निधन झालं. नूतन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.